गडिंग्लज पोलिसांकडून गडिंग्लज नगरपालिकेजवळ एका गाडीवर कारवाई केल्याची बातमी कळताच लगेचच आम्ही त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांकडून तोंडी मिळालेल्या माहितीमध्ये त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ही गाडी नगरपालिकेजवळ रस्त्यावर अशा पद्धतीने पार्क केलेली होती की त्यामुळे येणाऱ्या ट्रॅफिकला अडथळा होत होता. त्यामुळे लोकांनी केलेल्या फोनमुळे पोलिसांनी लगेचच तिथं धाव घेतली. सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 8:30 ते 8:45च्या दरम्यान हा प्रकार घडलेला. या गाडीची पाठीमागची नंबर प्लेट तुटलेली आहे आणि जर आपण पुढच्या बाजूला बघितलं ही गाडी तर या गाडीचा नंबर दिसणार नाही अशा पद्धतीने ही चौकट तयार केलेली आहे. अगदी खाली वाकून या गाडीचा नंबर घ्यावा लागतो. यापुढे पोलीस या गाडीवर कोणत्या प्रकारची कार्यवाही करतात हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. संबंधित पकडले गेलेल्या गाडीवर फक्त नंबर प्लेटची कारवाई करून त्यांना 500 रुपये दंड करून संबंधित गाडीही सोडण्यात आलेली आहे. संध्याकाळी 9:15 ते 9च्या दरम्यान हा प्रकार घडला आणि आत्ता 10:15 वाजता आहेत. एवढ्यात तातडीनं ही कार्यवाही करण्यात आली. त्यामुळं गडिंग्लज पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रशासनाचं खरोखर करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. यापुढेही जेव्हा गडिंग्लज शहरामध्ये ट्रॅफिकच्या समस्या होतील किंवा कोणत्याही गाड्यांवर ज्यावेळी कारवाई करण्यात येईल त्यावेळीही पोलिसांनी अशीच कार्यतत्परता दाखवावी अशीच अपेक्षा. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.